अनंत चतुर्दशीपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई बसवतात। यंदा आम्ही हे सगळ्यांनी मिळून कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची ठरवली आहे। दूध आटवायचं ठरवलेलं आहे। मग काय सुरुवात झाली ती दूध आटवण्यापासून। चुलीवर दूध आटवतोय आम्ही, खूप मस्त वाटणार आहे। शंभू कुठे गेला तर शंभू खेळत होता शेजारच्या मुग्धाकडे। मी अशी काही साधी तयारी केली होती आणि हा खाऊ घेऊन मी या भुलाबाईकडे जाणार आहे। ही छोटी मुग्धा दाखवली ना, तिचीच भुलाबाई आहे। सगळ्यांनी मिळून थोडा थोडा करत करत भरपूर खाऊ आणला आणि गल्लीतले सगळं महिला मंडळ होतं, त्यामुळे मजा ही येणारच होती। याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केला आहे, नक्की बघा। भुलाबाईची गाणी, पहिली ग पूजाबाई, अडकीत जाऊ खिडकीत जाऊ, अक्कड माती चिक्कड माती, सहाबाई सू, आट्यावरच्या पाट्यावर, धोबे धुणं देतो, भरपूर गाणी म्हणत आम्ही मजा केली। त्यानंतर आम्ही नाश्त्याला भेळ केली होती। याचा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला नक्की बघा बरं का। मग भेळ झाली, आटवलेलं दूध सगळ्यांना वाटलं आणि पुन्हा जोशात आम्ही गरबा खेळायला तयार झालो, डान्स करायला तयार झालो। मग काय ते पेरी पेरी सॉन्ग येते, झिंगाट, याच्यावर आम्ही खूप एन्जॉय केला, खूप मस्त वाटलं आणि कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली। पहिल्यांदाच केली पण दणक्यात साजरी झाली। भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।